हरिओम. सद्गुरू ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतील 30वी कथा श्री गौरांगदास बाबाजी यांची आपण ऐकत आहोत. त्याचे आपण 6 भाग ऐकले. आता आपण 7वा भाग ऐकूया. बाबांनी आपल्या भक्तांना खूप वेळेला मृत्यूच्या दाढेतून सुद्धा वाचवलेला आहे. त्याविषयी आता आपण जाणून घेऊया. त्यांचे एक भक्त जे उच्च शिक्षित होते, डॉक्टरेट होते, रामचरण हे मथुरेला राहत असत. त्यांच्यावरती गौरांगदास बाबाजींची अतिशय कृपा होती. एकदा त्यांना खूप जोराने हैजा झाला आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असताना तिथल्या सगळ्या डॉक्टरांनी हात टेकले. बाबांना ह्या त्यांच्या आजारपणाची माहिती कळताच बाबा तिथे मथुरेला गेले. पण हॉस्पिटलमध्ये न जाता ते आपले एक शिष्य लाला प्रभुदयाल यांच्या घरी गेले. तिथे एका खोलीमध्ये जाऊन त्यांनी दाराला कडी घालून घेतली. 1 तासानंतर उन्मत्त अवस्थेमध्ये ते बाहेर आले आणि काहीतरी स्वतःशीच बोलत भराभर दवाखान्याकडे गेले. दवाखान्यामध्ये ते पोहोचले तेव्हा रामचरणचं शरीर निळं पडलं होतं आणि डोळे कपाळात गेलेले होते. आणि त्यांची नससुद्धा म्हणजे नाडीसुद्धा सहजासहजी लागत नव्हती. बाबांनी रामचरण यांच्या छातीवरती हात ठेवला आणि त्यांना 3 वेळा अतिशय प्रेमाने हाक मारली. तिसऱ्या हाकेच्या वेळेला रामचरण यांच्या ओठातून अस्पष्ट असा आवाज येतोय, असा सगळ्यांना वाटलं. बाबा म्हणाले, "रामचरण, मला सोडून चाललास तू? सावधान, तुला काहीही होणार नाही." आणि त्याच क्षणी रामचरण बाबांना असं वाटलं, की बाबांच्या हातातून त्यांच्या छातीमध्ये एक ऊर्जेचा प्रवाह झटक्यासारखा वाहतो आहे. त्यांच्या शरीरामध्ये एका नवीन शक्तीचा संचार झाला आणि त्यानंतर काही तासामध्ये ते रोगातून पूर्णपणे मुक्त झाले. अशा प्रकारे त्यांच्यावरती आलेलं मृत्यूचं संकट बाबांनी कृपेने घालवून टाकलं. गुळगाव येथे श्री अमरनाथ शर्मा नावाचे एक ॲडव्होकेट राहत होते. त्यांच्या पत्नीला कुणा ज्योतिषाने सांगितलं होतं, की तुमच्या 7 वर्षाच्या मुलाचा म्हणजे तुमचा मुलगा 7 वर्षाचा झाला, की त्याला मृत्यू येणार आणि त्याच्यानंतर एका महिन्यानी तुम्हाला वैधव्य येणार. खरोखरीच मुलगा 7 वर्षाचा झाला आणि मृत्यू पावला. आता हाबकलेली ती माता आपल्याला वैधव्य येणार काय या भीतीने ग्रासली. शर्माजींच्या बाबतीत म्हणजे स्वतःच्या पतीच्या बाबतीत त्यांना विशेष चिंता उत्पन्न झाली. म्हणून त्या वृंदावन येथे आल्या आणि त्यांना रडत-रडत बाबांना आपलं दुःख सांगितलं. त्यांचं रडणं पाहून बाबांचं मन कळवळलं आणि ते म्हणाले, "बेटी, तू काही काळजी करू नको. मंगलमय प्रभू अवश्य मंगल करतील." असं म्हणून त्यांनी आशीर्वाद दिला. या घटनेनंतर 1 महिन्यांनी साधारण शर्माजी कोणाला बरोबर घेऊन एका रिक्षेने जात होते. रस्त्यामध्ये रिक्षेला भयंकर अपघात झाला आणि त्यांच्याबरोबरच्या माणसाचा देहांत झाला. परंतु शर्माजी मात्र व्यवस्थितपणाने वाचले. जयपूरचे एस-पी श्री काशीप्रसाद श्रीवास्तव यांची पत्नी गरोदर होती. प्रसूतीसमयी मूल आतच गेलं पोटामध्ये आणि ती स्त्री मरणासन्न झाली. लेडी डॉक्टर त्या स्त्रीच्या प्रसूतीच्या खोलीतून उदासपणे बाहेर आली आणि ती काशीप्रसाद यांना म्हणाली, "जा, एकदा तिला शेवटचं पाहून घ्या." काशीप्रसाद यांना अतिशय वाईट वाटलं. त्यांनी हात जोडले आणि बाबांची मनोमन प्रार्थना केली. ते म्हणाले, "गुरुदेव, तुमच्या आज्ञेने मी अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा मोडून विवाह केला. मला नुकतंच एका ज्योतिषाने सांगितलं, की माझा दुसरा विवाह होणार आहे
आता तुम्ही माझा दुसरा विवाह पण करून देणार का? ह्या संसारात पडून अशा संकटातनं पार पडण्यासाठीच मी तुमची प्रार्थना करणार का? आणि मग मी साधना कधी करणार? त्याच वेळेला पत्नीची नाडी लागू लागली आणि तिचा श्वासोश्वास चालू झाला. ते मूलसुद्धा थोड्या प्रयत्नाने बाहेर आलं. म्हणजे व्यवस्थित बाळंतीण झाली. मूल मेलेलंच होतं, परंतु काही इलाज नव्हता. आणि त्याच्यानंतर पत्नीची तब्येत हळू सुधारली. पत्नी अर्थातच बाबांची ऋणी झाली आणि तीही साधना करू लागली. जेव्हा काही दिवसांनी ती स्वस्थ झाली, तेव्हा तिला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये गुरुदेव आले, म्हणजेच गौरांगदास बाबाजी आले आणि ते म्हणाले, "लाली, अजूनही 9 नावा सुटतील. 9वी मध्ये तू बैस, पार होशील." पार होणं ह्याचा अर्थ मरणं असा नव्हता, तर ह्या संसार सागरातून पार होऊन राधाकृष्णाच्या दिव्य लीलेमध्ये प्रवेश होणं असा होता. खरोखरी 9 वर्षानंतर त्यांच्या पत्नीचा देहांत झाला आणि त्यानंतर लगेचच काशीप्रसाद यांना एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये यमुनेच्या तीरावरती श्री राधाराणीच्या सेवेमध्ये एका थाळीमध्ये पूजेचं साहित्य घेऊन उभी असलेली आपली पत्नी त्यांना दिसली. ह्याचाच अर्थ तिला राधाधामामध्ये प्रवेश मिळालेला होता. अशा प्रकारे तिच्या आयुष्याचं बाबांनी कल्याण केलं. कधी-कधी असं होई, की बाबांना दुसऱ्याचा रोग प्रत्यक्ष स्वतःच्या शरीरावर घेऊन तो भोगावा लागे. हे जे बिहारी लाल होते, त्यांची मुलगी एकदा लंगडत आहे, असं बाबांनी पाहिलं. बाबा म्हणाले, "लाली, तुला काय झालं गं?" ती म्हणाली, "काही नाही बाबा, काही झालं नाही." कारण तिला बाबांचा स्वभाव माहिती होता. बाबा म्हणाले, "नाही, नाही, तू माझ्यापासून लपवतीयेस." असं ते म्हणाले आणि लगेचच तिच्या पायातलं जे काही दुखणं होतं, ते पूर्ण बरं झालं आणि बाबांचे पाय मात्र दुखू लागले. एकदा लाला प्रभू दयालजी खूपच आजारी झाले. डॉक्टरांनी हात टेकले आणि आशा सोडून दिली. अंतर्यामी बाबांना कळलं होतं, की प्रभुदयालजी हे आपली शेवटच्या घटिका मोजत आहेत. पण त्यांना हे मान्य नव्हतं. त्यांनी आपले शिष्य ज्योतिरामजी यांना सांगितलं, की "चल आपण प्रभुदयालला बघून येऊ." जेव्हा ते तिथं पोहोचले, तेव्हा प्रभुदयाल यांची अशी अवस्था होती, की त्यांना डोळेसुद्धा उघडता येत नव्हते. बाबांनी त्यांना खूप वेळा अत्यंत प्रेमाने हाका मारल्या. परंतु खूप वेळ त्यांना काहीच उत्तर देऊ शकले नाहीत प्रभुदयाल. शेवटी एकदा त्यांनी डोळे उघडून त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला आणि बाबांचं दर्शन या प्रभुदयालनं झालं. त्यांचे नेत्र पाण्याने भरून आले आणि डोळ्यातून अश्रू ओघळले. बाबांनी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि अत्यंत प्रेमाने म्हणाले, "काळजी करू नको. काळाचा बाप जरी आज आला, तरी सुद्धा तो तुला काहीही करू शकणार नाही. जोपर्यंत राधाराणी तुला आपल्या बरोबर घेऊन जाण्यासाठी येत नाही, तोपर्यंत अशी कोणतीही शक्ती नाही, की जी तुला घेऊन जाऊ शकेल." मग त्यांच्या छातीवरती हात ठेवून बाबा काही क्षण गप्प उभे राहिले. एकदम त्यांच्या हातातून एक बिजलीसारखा म्हणजे विजेसारखा झटका त्यांच्या छातीला बसला आणि त्याच त्याच क्षणापासून प्रभुदयालजी यांची तब्येत सुधारू लागली आणि ते पूर्णतः ठीक झाले. या घटनेच्या नंतर लगेचच थोड्या वेळाने बाबांच्या छातीत डाव्या बाजूला, खालच्या बाजूला बरगडीत दुखू लागलं. तेव्हा ज्योतिरामजी यांनी विचारलं, "बाबा, हे काय आता तुम्हाला दुखतंय? असं का दुखतंय?" बाबांनी उत्तर दिलं, "अरे, हे तेच आहे जे प्रभुदयालच्या जवळ आलेलं होतं काल रूपामध्ये. पण तू काळजी करू नको. थोडा वेळ त्रास देईल आणि जाईल निघून." अशा प्रकारे बाबा या काळाशी सुद्धा आपल्या भक्तांसाठी झुंज घेत असत.
स्वतः राधाराणीने आपल्या शिष्यांना आपल्या मांडीवर घ्यावं, ही जी त्यांची इच्छा होती, ती गोष्ट ते आपल्या आश्रितांच्या बाबतीत नेहमीच म्हणत असत. आणि हे असं जे म्हणत ते, त्याला खरोखरी खूप मोठा अर्थ होता. कारण त्यांचे जे शिष्य होते, आग्रा येथील प्रसिद्ध डॉक्टर श्री गोकुल नारायण व्यास यांच्या बाबतीत ही गोष्ट प्रत्यक्ष सिद्ध झाली. ते जेव्हा मरणासन्न झाले, तेव्हा शरीर सोडण्याच्या पूर्वी काही थोडा वेळ ते आपल्या मुलांना म्हणू लागले, "पहा, पहा, राधाराणी आलेली आहे मला न्यायला. तिला आसन द्या बरं." दीक्षा देताना सुद्धा बाबांची अवस्था पाहण्यासारखी असे. ते आपल्या शिष्याचे दोन्ही हात हातात घेत आणि जणू काय राधाराणी आपल्या शेजारी स्थानापन्न आहे, अशा पद्धतीने शिष्यांचे हात त्या राधाराणीच्या हातामध्ये देत आणि नेत्रांमधून अश्रू विसर्जन होत आहे अशा अवस्थेत म्हणत, "राधे, करुणामयी, ह्याचा स्वीकार कर." शिष्यांना या गोष्टीचा बोध किंवा अनुभव येत असेल किंवा नसेल प्रत्यक्ष, परंतु बाबाजींच्या वरून हे शिष्यांना नक्कीच कळत असे, की राधाराणी त्यांना प्रत्यक्ष तिथे बसलेली दिसत आहे. एकदा राधाराणीने ज्याचा स्वीकार केला, त्याला ती स्वतः सोडून दुसरं कुणीही घेऊन जाईल असं कुणाचं सामर्थ्य आहे? कदाचित आश्रितजनांचं ताप, पाप सगळं स्वतः घेणं ह्या बाबांच्या गोष्टीमुळे बाबांचं स्वतःचं शरीर मात्र वृद्धावस्थेमध्ये सारखं रोगग्रस्त राहू लागलं. त्यांना डायबिटीस आणि ब्लड प्रेशर लागलं. परंतु ह्याचा संबंध आंतरिक स्थितीशी कधीच येऊ दिला नाही त्यांनी. एक लेखक एकदा त्यांच्याजवळ बसून त्यांच्याविषयीच विचार करत मनात चिंता करत होते. ते मनात म्हणत होते, की बाबांच्यासारखा निष्पाप, नामपरायण, सिद्ध महापुरुष ह्याला रोग का बरं असावा? असं म्हणतात, की हरिनामाने इतकी पापं धुतली जातात, की तितकी पापं एखादा मनुष्य आपल्या जीवनात करूच शकत नाही. असं जर आहे, तर बाबांचं जीवन तर नाममय आहे. त्याच्या मनातले हे विचार बाबांना अर्थातच कळले आणि त्याला प्रत्यक्ष काही न उत्तर देता एका उदाहरणाने ते बोलू लागले. ते म्हणाले, की कपूर रवी ठाकूर ह्याचं एक गाणं आहे. त्या गाण्यामध्ये कवी म्हणतो, की एक पथिक निर्जन मरुभूमीतून एकटाच चालला आहे. तेवढ्यात एक वादळ आलं. आकाशामध्ये काळे ढग जमा झाले. ढग गडगडू लागले आणि विजाही कडकडू लागल्या. त्या सगळ्या गडगडाटांनी तो अत्यंत भयभीत झाला. पण तो भयभीत का झाला? कारण त्याला हे कळत नव्हतं, की त्या ढगांच्या पाठीमागे एक सुंदर रासनृत्य होत आहे आणि कोणी एक तिथे मध्येच उभा राहून मंद-मंद हसत मुरलीवरून मधुर ध्वनी काढत आहे आणि जणू काय आनंदाची पखरण करत आहे. याच्यातून त्यांना हेच सांगायचं असायचं, की ही माझी सहज स्थिती आहे. कठीणात कठीण व्याधीमध्ये सुद्धा त्यांचे मनप्राण श्रीकृष्णाच्या दिव्य लीलेमध्येच डुंबत असत आणि त्यांचं हृदय आनंदाने परिपूर्ण राहत असे. एकदा बाबांच्या पाठीला खूप मोठा एक फोड झाला. त्याच्यामध्ये सेप्टिक झालं. आता ऑपरेशन करायला लागणार. म्हणून मथुरेच्या एका हॉस्पिटलमध्ये बाबांना भरती केलं. तो फोड कापताना डॉक्टरांना क्लोरोफॉर्म द्यायचा होता बाबाजींना. पण बाबाजींनी आग्रह केला आणि कुठल्याही प्रकारचं भुलीचं इंजेक्शन किंवा भूल दिल्याशिवाय आपलं ऑपरेशन करावं, असं अगदी निक्षून सांगितलं. डॉक्टरच घाबरले. त्यांनी घाबरत-घाबरत ऑपरेशन केलं. पण बाबांच्या तोंडून साधा चित्कारसुद्धा आला नाही
ऑपरेशनच्या नंतर डॉक्टरांनी विचारलं, "बाबा, इतकं मोठं ऑपरेशन आणि तुम्हाला जरासुद्धा दुखलं नाही का? तुम्ही जरासुद्धा ओरडला नाहीत की हलला नाहीत?" बाबांनी उत्तर दिलं, "कष्ट शरीराला होत असेल, मन दुसरीकडे होतं ना." अशा प्रकारे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर यांच्याशी बाबा झुंजत असते. असं. त्यामुळे काही-काही वेळेला बाबांना भोवळ येत असे, मूर्छा येत असे. मथुरा येथील किशोरी रमण कॉलेजचे एक अध्यापक होते. त्यांनी एकदा बाबांना विचारलं, "बाबा, तुम्हाला जेव्हा बेशुद्धी येते किंवा भोवळ येते, तेव्हा तुम्हाला कशाचीच शुद्ध राहत नाही का हो?" तेव्हा बाबांनी उत्तर दिलं, "नाही, कशाचीच शुद्ध राहत नाही. अर्थात राधानाम मात्र सुटत नाही." अशा प्रकारे बाबांची अवस्था खूप उच्च प्रकारची होती. यापुढील कथा आपण पुढच्या भागामध्ये ऐकूया. हरी ओम.